महाराजांची इमारत मोठी केली. दुसरा अधिकार आवडा नागनाथाने मंदिर फिरवलं. तिसरा अधिकार नामदेव महाराजांच्या हातचा नैवेद्य देवाला खाल्ला. मला सांगा, देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे का खाऊ घातला पाहिजे? खाऊ घातला पाहिजे. पण आपण सगळे काय करायलो? दाखवायलो. दात पिताना तरी घंटा 2 घंटे दात पित ठेवाय पाहिजे. माझं आणि कोणतरी कुठून घेते माणसं. आपलं मन मोठं नाही हो. दाखवण्यामध्ये सुद्धा आपण लय कंजूस मनाचे. कुठली बाई अशी सकाळून तिने सणाला 15 देवाला 15 भजे ठेवले. 1015 देवाची मजा. चला दाखवण्यामध्ये सुद्धा आपलं मन मोठं नाही हो. आपण दाखवतो नामदेव महाराज खाऊ घालतात. अधिकार आहे, लक्षात ठेवा. देव नैवेद्य खातो म्हणून त्यांचा अधिकार. मंदिर फिरलं जातं, अधिकार आहे. एवढंच नाही, नामदेव कीर्तन करी शेवटचं आवर्तन उंच म्हणलं पाहिजे. मला म्हणून वाटतंय, मला म्हणताय त्या उंच असं दुसरे कोणी म्हणायला की माया पोटात दुखते मला आता घेता कोणाच्या बापाने. हे बघा, या जगामध्ये देवानं सगळ्याला सगळ्या गोष्टी दिलेल्या नाही. आणि सगळ्याला सगळं जर भेटलं असतं तर कुणी कुणाला मोजलं? कुणाकडे काय आहे, कुणाकडे काय नाही म्हणून बरे जगात. मी 2-4 वाक्य सांगतो, लक्षात ठेवा. या जगामध्ये अज्ञानी लोक राहतात म्हणून ज्ञानी लोकांना किंमत मिळते. या जगात पाप करणारे लोक आहेत म्हणून पुण्य करणाऱ्याला किंमत आहे. आणि या जगामध्ये गरीब लोक राहतात म्हणून श्रीमंताला किंमत आहे. सगळे श्रीमंत असते तर कुणी कुणाचा विचार केला असता? कुठे काही एक आहे, एक नाही. विठाला प्रत्येक माणसाला विचारा, त्याच्याकडे कुठल्या तरी गोष्टीची उणीव आहे म्हणजे आहे. सगळ्याला सगळं भेटत नसतं. भेटलं असतं तर कुणी कुणाची किंमत कुणाला टाकली नसती. चला, एका नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञान देव बोला भंग. नामदेव महाराज जेव्हा कीर्तन करायचे, पांडुरंग त्यांच्या कीर्तनामध्ये नाचत होता. आता ऐका, देव नाचत असताना देवाला कंटाळा येत नसायचा, देवाला आळस येत नसायचा. किती भजन करा म्हटलं तरी काही लोकांना कंटाळा येतो. कीर्तनाकडे चला म्हटलं तरी कंटाळा येतो. एवढ्या मोठ्या सत्रांच्या टाकायच्या, चटया टाकायच्या, एवढे मोठे फॅन कशासाठी? रस्त्यासाठी. तरी काय माणसं कुठं बसते? टाकली ती सूट बाहेर बसताना टेन्शन घेऊ नका. ऐका काय माणसं मध्ये, महाराज आमच्या दारापुढे असं ऐकू दे. येतो दारापुढे तुझ्या कीर्तन करा, तुला चांगलं ऐकू देते. ही सगळी सुविधा श्रोत्यासाठी. अर्थात लोकांना जवळ येण्यासाठी कंटाळा वाटतो, आळस येतो. का उठायचं असतं, झोपायचं असतं, काही अडचणी असतात. चला, टाळी वाजवण्यासाठी, भजन करण्यासाठी आपण कंटाळा करतो. देव नाचतो नामदेव महाराजांच्या कीर्तनातून, त्याला आळस येत नाही, कंटाळा करत नाही. पुढचं प्रमाण ऐका.
नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई देवाई साबोध वीर एकच टाळी चंद्रभागे वाढवंते माझा गोपाळ सिंही नाचता नाचता देवाचा गळला पितांबर पितांबर पडून पडला नामदेवाच्या कीर्तन नाचताना तरी देवाला भान नव्हतं इतका बेसावध देव नाचत होता. थोडा विचार करा ज्यांच्या कीर्तनामध्ये नाचताना देवाला सुद्धा भान राहत नसेल त्या संतांचा अधिकार कमी असेल का? वेळाला नामदेव महाराज संतांचं वर्णन करतात. नामदेव महाराजाचा एवढा मोठा अधिकार आहे. वर्ण विषय वर्णनीय असावा. वर्णन केलंय कुणाचं? संतांचं. का केलंय? ऐका वाक्य. या जगामध्ये वर्णनीय जर कोण असतील तर ते फक्त संत आहे. एक वेळ देवाचं वर्णन नाही केलं तरी चालतंय पण साधूचं वर्णन माणसानं केलं पाहिजे. संतांचं वर्णन केलं पाहिजे. संत वर्णनीय आहेत म्हणून नामदेव महाराज संतांचं वर्णन करतात. आपल्याला कळायला पाहिजे. वर्णन करत असताना त्यांच्या संगतीचं सुख सांगतात, त्यांचा स्वभाव सांगतात, त्यांचं मोठेपण सांगतात, त्यांचं लक्षण सांगतात आणि त्यांची पवित्रता सांगतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सगळे, संतांच्या सांगण्यात एक वैशिष्ट्य आहे. काय? अनुभव आले अंगात ते या जगात येत असे. संत समाजाला कुठलीच गोष्ट वरच्यावरी सांगत नाहीत. अगोदर अनुभव घेतात आणि नंतर सांगतात. आपण सुद्धा या गोष्टीचा बोध घेतला पाहिजे. आपल्याला जर कोणी एखादी गोष्ट काय विचारत असेल त्या गोष्टीबद्दल जर आपल्याला पूर्ण माहिती असेल तरच त्याला ती माहिती द्यायची. माहित नसेल तर त्याला माहिती देण्याचा प्रयत्न करायचा नाही. संत जी गोष्ट जगाला सांगतात अगोदर तिचा अनुभव घेतात. तुका म्हणे चाकून सांगे मग अनुभव आहे अंगे. अगोदर अनुभव घेतात नंतर समजायला सांगतात. पण नामदेव महाराजाला संतांच्या संगतीचा काय अनुभव आहे? एक कथा आपल्या समोर घेतो मी 2 मिनिटाची. एकदा माऊली नेहमीप्रमाणे पंढरपूरला आले आणि पांडुरंगाला विनंती केली मला तीर्थयात्रा करायची आहे, नामदेवाला सोबत घेऊन जायचं आहे. पांडुरंगाने सांगितलं माऊली हरकत नाही, नामे आलं तर घेऊन जा. पण नामदेव महाराज काय तीर्थयात्रेला जायला तयार होत नाही. आणि लक्षात ठेवा सगळेजण, जोपर्यंत माणसाचं शरीर चांगलं आहे तोपर्यंत त्यानं तीर्थयात्रेला गेलंच पाहिजे. आणि शरीरानं साथ सोडली की मग घर सोडायचं नाही. शरीर चांगलं आहे तोपर्यंत माणसाने फिरलं पाहिजे. शरीर चांगलं आहे का? जा बद्रीनाथला. शरीर चांगलं आहे का? जा द्वारकानाथला. शरीर चांगलं आहे का? जा जगन्नाथला. शरीर चांगलं आहे का? जा रामेश्वरला. शरीराने राजीनामा दिला मग दारातला वटा सोडायचा. आईचं फैसोनी करायचं. शरीरानं साथ सोडल्यावर जर आपण यात्रेला गेलो तर आपली बेजारी आणि निहाणाराची दुप्पट बेजारी. शुक्रच वाढली, बीपी तुकडं झाला, तिकडं झाडवी यात्रा इकडून याचं बाब नाही. शरीर चांगलं आहे तोपर्यंत गेलं पाहिजे. पण हे बघा मी तुम्हाला फायद्याचं सांगतो. लांब तीर्थयात्रेला जाणं सोपं नाही कुणालाच. त्याच्यासाठी 2-3 गोष्टी लागतात. लक्ष द्या. पहिली गोष्ट, लांब जायचं म्हटलं की काय पाहिजे? दाम पाहिजे. एक पुन्हा महिनाभराचा वेळ पाहिजे आणि पुन्हा प्रवास सहन झाला पाहिजे. नाहीतर काय माणसं लातूरून जाऊन आले तरी चेहरा उठत त्यांनी कसं जायचं भारतात नाही, त्याला घर नाही सोडायचं. पैसा पाहिजे, वेळ पाहिजे आणि प्रवास सहन झाला पाहिजे. मग तीर्थयात्रा काय पाहिजे? पैसा, वेळ आणि प्रवास सहन झाला पाहिजे. तीर्थयात्रेला जाताना या 3 गोष्टी तर सोबत लागतात. पण अजून एक गोष्ट सोबत लागते बघा.
बीपीची गोळी. तंबाखू तिकडे भेटायची ना नाही इकडली. आता ऐका मी सांगतो काय वाटतं. पैसा पाहिजे एक, वेळ पाहिजे दोन, आणि प्रवास सहन झाला पाहिजे तीन, आणि अजून एक गोष्ट पाहिजे, आपलं चित्त आपल्यासोबत पाहिजे. चित्त नाही नामे बरीच माणसं देवाला जाते पण चित्ताला सोबत येत नाही. दुपारून जाणार, सकाळी 11 वाजता पंढरपूरला, दिवस मावळेपर्यंत पंढरपूरला पोहोचणार, 4-5 वाजता दिवस मावळता चंद्रभागेची आंघोळ करणार, आणि वाळवंटात बसून घरी फोन लावणार, हॅलो मशीन धार काढू दिली. येतात कशाला मराठी. चित्त सोबत नसेल असं होते. आता शरीर कुठे वाळवंटात, आणि चित्त कुठे म्हशीच्या दुधात. मी म्हणत नाही, माऊली म्हणतात चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. तीर्थयात्रा करताना चित्त सोबत असेल त्या तीर्थयात्रेला अर्थ आहे. तीर्थयात्रा करताना चित्त घरी असेल तुमची तीर्थयात्रा व्यर्थ आहे. शरीर चांगलं आहे, गेलं पाहिजे. नामदेव महाराज जात नाही, देवाला सांगितलं जा. नामदेव महाराज जायला तयार झाले. देवा जातो, तुझा ऐकतो मी, बघ, पण जिथं मला तुझ्यासारखा देव दिसेल त्याचाच पाया पडा. तुझ्यासारखा देव जर दिसला नाही तर मी माझं मस्तक ठेवणार नाही. गेले तीर्थयात्रे, भारताचं भ्रमण केलं, पण भारत फिरत असताना नामदेव महाराजाला ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विठेवर देव कोटे उदंड पाहिले उदंड वर्णिले उदंड ऐकले उदंड वर्णिले क्षेत्र महिने. भारताचं भ्रमण केलं नामदेवाने माऊली सोबत. पांडुरंगासारखा देव चंद्रभागेचं सारखं तीर्थ कुठं दिसलं नाही. तीर्थयात्रा झाली, परत आले, मावदं झालं, माऊली गेले, नाम्याला जवळ बोलवलं आणि पांडुरंगाने विचारलं, नाम्या कशी झाली तीर्थयात्रा? सांगितलं होतं देवा तुला, जिथं तुझ्यासारखा देव दिसेल मी त्याच्याच पाया पडेल, अन्यथा पडणार नाही. बघ तुझ्यासारखा देव मला कुठे दिसला नाही, त्याच्यामुळे मी काय दर्शन घेतलं नाही, मला काय तीर्थयात्रेचा आनंद आला नाही. पण एक गोष्ट झाली, बोलले काय, तीर्थयात्रेचा आनंद मला मिळाला नाही, पण तीर्थयात्रेच्या निमित्ताने माऊली सारख्या संतांची संगत मला भेटली. आणि एक सांगतो तेव्हा, तीर्थयात्रेचं सुख मला भेटलं नाही, पण संत माऊली सारख्या संतांच्या संगतीचं सुख मला किती भेटलं. संगती